नमस्कार, मी दीपक पळसुले। संध्याकाळचे 5 वाजता आहेत। महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पावसासंदर्भातली। पुढील 3 तास मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील काही तास 4ही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाकडून हा इशारा जारी करण्यात आलाय। अपडेट जाणून घेऊया तर सूरज सावंत आपल्यासोबत आहे। सूरज, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सध्या या 4ही जिल्ह्यातली पावसाची परिस्थिती नेमकी काय आहे, यासोबतच राज्यभरात देखील पावसाचा काय अंदाज आहे? दीपक, नक्कीच सकाळपासून पावसाने खरं तर या 4ही जिल्ह्यांमध्ये जोर पाहायला मिळत आहेत। मी सध्या मरीन ड्राईव्ह इथे उभा आहे। रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि इथे सोसाट्याच्या वाऱ्यासह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर समुद्राला भरती आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर समुद्राला भरती आहे आणि जवळपास 4.21 मीटरच्या लाटा या देखील संभाव्य असल्याचं सांगितलेलं आहे कुलाबा हवामान खात्याकडनं। आणि त्यामुळेच प्रिकॉशन म्हणून संपूर्ण जी मरीन ड्राईव्हची चौपाटी आहे ही पूर्णपणे रिकामी करण्यात आलेली आहे, निर्मनुष्य करण्यात आलेली आहेत। आणि स्वतः या ठिकाणी अनेक जण पावसाचा आनंद घेण्यासाठी जमत असतात, तर पोलीस देखील या ठिकाणी उभे आहेत आणि पोलिसांकडनंही संपूर्ण चौपाटी जे आपण पाहिलं तर रिकामी करण्यात आलेली आहे। आज कोकण किनारपट्टीत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। तर पुढील 3 तास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटांसह या ठिकाणी पाऊस हा सांगण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे रायगड, ठाणे, पालघर या 3 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि पावसाचं एकूणच प्रमाण आपण पाहिलं तर मुंबईमध्ये अंधेरी सबवे आहे हा आता पूर्णतः पाण्याखाली गेल्याचा पाहायला मिळत आहे। दरवेळीप्रमाणेच अंधेरी सबवे इथे देखील याचा फटका वाहतूक कोंडीला देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। दुसरीकडे कुर्ला स्थानकांवरती गेलं तर कुर्ल्यामध्ये देखील रेल्वे स्थानकाच्या फलाटांवरती देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर मुंबईत एकंदरीतच सध्या उपनगरांमध्ये देखील सूरज पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। सूरज, तू राहाच आपल्यासोबत।